जवळजवळ 1 महिना होत आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या बाबतीमध्ये आजही पोलीस यंत्रणा म्हणावी तसा प्रयत्न करत नाही. त्यांच्या मागं असणारा जो सूत्रधार आहे, आज त्या सूत्रधारा वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी केलेलं नाही. परळीमध्ये असा कोणता कायदा आहे की आरोपींना शस्त्र परवाने दिले जातात, आरोपींना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं? अशा पद्धतीची विदारक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून त्याच्या विरोधामध्ये त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू हा सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे. या दोन्ही घटनांची चौकशी झाली पाहिजे, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आमचं चक्काजाम आंदोलन आहे. आणि जर शासनाने योग्य निर्णय नाही घेतला, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा जर नाही मिळाला, तर आम्ही सगळेजण गप्प बसणार नाहीत. आमचा पुढचं धोरण हे परळीमध्ये जाऊन तिथला जो दहशतवाद आहे, तिथली जी दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, ती आम्ही तिथं जाऊन थांबवू. त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू. आज लातूरच्या चक्काजाम आंदोलनाला आज दलित संघटनेच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तरी लातूर मस्साजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी ते झालेलं प्रवीण सूर्यवंशी हे हत्याकांड, हे घटना एक नेमकी सारखीच आहे. इथं गुन्हेगार प्रवृत्तीमुळे इथले सामान्य माणसाला इथं जॉब भेटत नाही. याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनाला आम्ही सर्व दलित समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे.